हॅलो गायज, वेलकम बॅक टू माय चॅनल। 3 वाजले आहेत, जेवण वगैरे झालेलं आहे सगळं आणि सकाळपासून मी जे कामाला लागली होती तर आता कुठे सगळं काम माझं आवरलेलं आहे। चला आपण ब्लॉगला सुरुवात करूया आजच्या। आणि काय झालंय ना की ओमचे बरेच कपडे ताईने पुण्यावरून पाठवले होते। काय होतं ना की मुलं पटापट वाढतात आणि त्यांचे कपडे जे आहेत ना ते नवीनच्या नवीन तसेच राहतात। तुम्हाला पण माहित असेल की तुमच्या घरात किंवा आपण जेव्हा लहान होतो तेव्हा आपण देखील आपल्या भावंडांचे कपडे यूज करायचो। तर हे पहा, हे सगळे ओमचे कपडे आहेत। तर हे सगळेचे सगळे कपडे इतके नवीन, हे सगळे ओमला आता फिट होत नाहीये, मग ते ताईने असे दिले होते। आणि या आहेत काही पॅन्ट्स, तुम्ही पाहू शकता, या पण अगदी नवीनच आहेत असं वाटतंय। तर या पॅन्ट ओमने घातल्या असतील, 2 वेळा घातल्या असतील हार्डली, आणि ते पण एखाद्या लग्नामध्ये वगैरे घातल्या होत्या। तर आता फिट होत नाहीयेत। आधीला पण या आता थोड्याशा मोठ्या होतात, पण थोड्या दिवसांनंतर येतील त्याला। आधीचे पण बरेच कपडे आहेत जे त्याला आता फिट होत नाही। तर हा अशा प्रकारचा आधीचा ड्रेस आहे जो आता त्याला फिट होत नाही। हा छोटा पडतो त्याला, तर हा मी आता राजला देणार आहे, कारण की इतका छान सुंदर ड्रेस आहे। हा त्याचा सलवार आहे। आणि बरेच कपडे काय होतात, जर खूपच जुने झाले तर आपण मी देते, वॉचमॅन आहे आमच्या बिल्डिंगमध्ये, तर त्याच्या मुलांना वगैरे देते। आणि आता मला हे सगळे कपडे व्यवस्थित फोल्ड करायचे आहेत, तर मी ते करून घेते। काल आमच्या इथे ना खाली एक टेम्पो आला होता भाजीचा, आणि तिथून मी हे टोमॅटो घेतलेले आहेत। किती छान दिसतात पहा, छोटे छोटे टोमॅटो, असे छोटे छोटे टोमॅटो। इथे जी एक ही टाइल्स आहे ना त्याच्यावरती असे छोटे टोमॅटो आहेत। हे पहा, आहे की नाही एकदम सेम टू सेम। हे बघ मम्मा, एकदम डुप्लिकेट है ना, किती फ्रेश वाटते ना। असं वाटतं हे याच्यातूनच आता असं घेतलेलं आहे। फ्रेंड्स, आता वाजलेले आहेत 5:45, चहाची वेळ झालेली आहे। काय झालं ना की असंच काम केल्यानंतर मी असं बसल्या बसल्या माझा डोळा लागला आणि मी झोपून गेले होते। सगळं काम केलं खरं, पण खूप थकायला झालं होतं आणि खूप हेक्टिक होतं सगळं काम करणं, व्लॉग पण करायचे, एडिटिंग करायचं, या सगळ्यांमध्ये खूप थकायला होतं। तर आता चहा पिऊया गरम गरम, म्हणजे थोडंसं फ्रेश वाटेल। चहा घेतल्यानंतर मी आली आहे वॉकिंगसाठी। काय होतं ना की गार्डनमध्ये बरेच लोक वॉकिंगसाठी येतात, त्यामुळे खूप गर्दी होऊन जाते। घराच्या बाजूलाच असा एक ट्रॅक आहे, तिथे जरा थोडीशी गर्दी कमी असते, तर तिकडेच मी आता वॉकिंगसाठी आलेले आहे। आता मी आले आहे घरी आणि मी आणलं आहे इडलीचं पीठ। काय नाही की यांना सकाळी 7:30ला निघायचं आहे, त्यामुळे मग मी विचार केला की डोसा आणि चटणी सकाळ सकाळ पटकन बनवून मी त्यांना देईन। त्यासाठी मी इडलीचं पीठ आणलेलं आहे आणि गाजर आणि कांद्याची पात देखील आणलेली आहे। आता मी पटापट इथे जेवण बनवून घेतलेलं आहे आणि मी आधीसाठी पुरी बनवत आहे। तो म्हणाला की मला आज पुरी खायची आहे, तर त्याच्यासाठी मी इथे पुरी बनवत होते।
तर फ्रेंड्स आता माझं सगळं काम आवरलेलं आहे. भांडी वगैरे घासून झालेली आहेत आणि तुम्ही पाहिली असतील इतकी भांडी. कोणी म्हणेल का की 3 लोकांसाठी इतकी भांडी लागतात, पण ते खरं आहे. आणि आज काय झालं की मी संध्याकाळी चहाची वगैरे भांडी घासली नव्हती. जनरली मी चहा झाला की लगेचच त्याची भांडी जी असतात ती घासूनच टाकते, म्हणजे खूप एकदम अशी खूप भांडी पडत नाही. पण आज काय झालं की मला फोन आला की माझी फ्रेंड खाली आली होती, त्याच्यामुळे मग मला पटकन जावं लागलं, तर मग ती भांडी तशीच राहिली आणि त्यामुळे आता भरपूर अशी भांडी होती. तर ती सगळी घासून झालेली आहेत आणि 9:45 वाजत आले आहेत. 10च मिनिट बाकी आहेत 10ला आणि मला थोडंसं एडिटिंगचं पण काम आहे. तर आजचा ब्लॉग मी इथेच एंड करते. तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टेक केअर. बाय.